जी लोक माझ्या मागं लागलीत ना की असे काहीतरी करून मला संपवण्याच्या मागं, तर त्यांनी त्यांचा विचार करावा की तुम्ही जे खड्डे खोदताय माझ्यासाठी त्याच्यात तुम्हीच जाऊन पडताय. कारण माझा रस्ताच वेगळा आहे, तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही वेगळ्याच रस्त्याने खड्डे खोदून ठेवताय. मी त्या रस्त्याने जातच नाही कधी आणि जाणारही नाही. तो तुमचा रस्ता आहे. कुणाला तरी लुटायचं, कुणाला तरी धमकी द्यायची, कुणाला तरी ब्लॅकमेल करायचं, त्याच्याकडनं पैसे उकळायचे, कुणाला तरी तुझा व्हिडिओच माझ्याकडे आलाय म्हणून त्याला ब्लॅकमेल करायचं. ही धंदे माझे नाही आहेत. हे माझ्या आईवडिलांची शिकवण पण नाही आहे, माझ्या देवाची मला तशी शिकवण नाही आहे आणि नाही माझे संस्कार आहे ते नाही आहेत. त्याच्यामुळं अजिबात हे असं मी काही करणार नाही. म्हणून तुम्ही ज्या रस्त्यात खड्डे खोदतायत ना तो रस्ता माझा नाही आहे. माझा रस्ताच तुम्हाला माहीत नाही. माझ्या रस्त्यानं तुम्ही येणार नाही, कारण माझा रस्ता जो आहे तो सत्याचा आहे आणि सत्याच्या मार्गावर जास्त कोणी येत नसतं बरं का. तुम्ही ज्या रस्त्यानं जाताय ना तिकडं फार गर्दी आहे, कारण तो मार्ग प्रत्येकाला आवडतो, मला नाही आवडत आहे. आणि त्या मार्गाने तुम्ही जे काय पेरणं लावलं त्यामध्ये ते काटे पेरत असाल, तुम्ही माझ्या रस्त्यामध्ये दगड टाकत असाल, खड्डा खोदून ठेवत असाल, त्याचा मला काही माझ्यावर असर होणार नाही, कारण तो रस्ताच माझा नाही आहे. त्यामुळं माझा रस्ता तुम्हाला माहीत नाही, त्या रस्त्यावर तुम्ही काहीच करू शकणार का नाही, कारण माझ्या रस्त्यावर माझा देव, माझा बाळूमामा माझ्यासोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं मला नाही फरक पडणार आहे तुम्ही काय करताय त्याच्याशी. आणि नका समाजामध्ये कुणालाच त्रास देऊ नका. चांगलं काम करा. देवाने आपला जन्म काहीतरी आपल्याला देणं आहे, समाजामध्ये आपल्याला काहीतरी देणं आहे आणि ते देणं आपल्याला देण्यासाठी आपण आपला जन्म झालेला आहे. ते द्या, ना की समाजाला लुटू नका. लक्षात घ्या. आणि समाजाला त्रासही देऊ नका. काही नाहीये, काही घेऊन आलो नाही, काही नेणार नाही. तुम्ही कितीही कमावून ठेवलं ना, कपडाला 1 रुपया चिटकवणार आहे.